धुळे जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात रामभाऊ नावाचा 65 वर्षांचा एक वृद्ध शेतकरी राहत होता. वर्षानुवर्ष शेतात राबलेला हा माणूस आता बहिरेपणाने त्रस्त होता. एक एक करून आवाज हरवत गेला. सगळ्यांशी संवाद तुटला. तो फक्त डोळ्यांनी लोकांकडे पाहायचा आणि हसून मानेने उत्तर द्यायचा. एक दिवस गावात कुणीतरी सांगितलं, अक्कलकोटच्या मठात एकदा तरी जाऊन या, स्वामींचे दर्शन घ्या. रामभाऊ चालतच निघाले. पुरात श्रद्धा होती, पण फार अपेक्षा नव्हती. स्वामी समर्थांच्या मठात पोहोचल्यावर त्यांनी चपला काढल्या आणि मोठ्या भावनेने मंदिराच्या दारात वाकले. डोकं झुकवून पाया ठेवताच घंटेचा जोरदार आवाज झाला आणि तेव्हा पहिल्यांदाच 10 वर्षांनी काहीतरी ऐकू आलं. रामभाऊ थबकले. पायातून ऊर्जा आली, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. घंटेचा, आरतीचा, लोकांचा आवाज, सगळं त्यांना पुन्हा पुन्हा ऐकू येत होतं. ते म्हणाले, मी काही मागितलं नव्हतं, पण स्वामींनी ऐकू दिलं. आजही त्या मठात दर गुरुवारी रामभाऊ येतात आणि फक्त हसून म्हणतात, स्वामी बोलले आणि माझं आयुष्य परत सुरू झालं.